बिन लग्नाची स्टोरी या संपूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असाच निघतो की कोणतरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे। हा जो चित्रपट आहे याची कथा ही संपूर्ण यावरतीच आधारित आहे। एक चांगला संदेश देखील आपल्याला देण्याचा ट्राय केलेला आहे। सुरुवातीलाच जास्त मी स्पॉइलर न देता तुम्हाला सुरुवातीलाच जर ऐकायचा असेल तर मी एवढं सांगतो की हा चित्रपट फक्त वन टाइम वॉच मूवी आहे आणि संक्षिप्त रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ जे आहे ते बघा। तर एक सिंपल गोष्ट आहे बघा जी आपल्याला ट्रेलर टीजरमधूनही समजत होती आणि लिव्ह इन रिलेशनशिप म्हटल्यानंतर तुम्हाला काय असतं व काय नाही हे वेगळं सांगायची काही गरज नाही। काही नाही, एक कपल आहे प्लेड बाय प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी प्ले केलेला आहे आणि दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात। त्यानंतर प्रिया बापट जी आहे डायरेक्ट आपल्याला सुरुवातीपासूनच 8-9 महिन्याची काहीतरी प्रेग्नेंट दाखवलेली आहे आणि त्यानंतर ह्या दोघांचं रिलेशनशिप चांगलं चालू असतं। परंतु अचानकच उमेश कामत जे आहेत त्यांचं जे हात का पाय काहीतरी जे आहे त्याला दुखापत होते आणि त्यानंतर कशाप्रकारे मग त्यांच्या रिलेशनशिपमध्ये चेंजेस येतात। त्यांच्या लाईफमध्ये परत आणखी 2 नवीन कॅरेक्टर्सची एंट्री होते। उमा प्लेड बाय निवेदिता जोशी आणि त्यानंतर निवेदिता सराफ आणि परत डॉक्टर गिरीश ओक या दोघांची एंट्री होती आणि त्यानंतर मग ट्विस्ट अँड टर्न्स आणि परत काय होतं व काय नाही, ते रिलेशनशिप चांगलं राहतं का नाही, त्या दोघांचं लग्न होतं का नाही, या सर्व गोष्टी आपल्याला या सिनेमामध्ये जे आहेत ते पाहावयास भेटतात। ही ओव्हरऑल चित्रपटाचा प्लॉट आहे बघा। आणि त्यानंतर आता जर पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट या मूवीचे जर बोलायला गेलं तर मेन पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत या चित्रपटाचे कलाकारांनी काम जे आहे अतिशय खूप चांगलं काम केलेलं आहे। रिअल टू रिअल लाईफमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट या दोघांचं काम जे आहे खूप चांगलं दिसतं बघा। निवेदिता सराफ आणि परत निवेदिता सराफ आणि डॉक्टर गिरीश ओक या दोघांचं काम जे आहे ते चांगलं दिसतं। आणि परत या चित्रपटात जर आणखी पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला गेला तर या चित्रपटामध्ये एक गोष्ट नमूद मी अशी करावीशी मला वाटते ती म्हणजे की या चित्रपटाचे जे एडिटर आहेत मयूर, त्यांनी एडिटिंग खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि डायरेक्टर जे आहे त्यांचंही काम बऱ्यापैकी चांगलं वाटतं। चांगल्या ठिकाणी लोकेशन्सवरती त्यांनी शूट जे आहे ते केलेलं दिसतं। आता जर ह्यात चांगल्या गोष्टी झाल्या, निगेटिव्ह गोष्टी जर बोलायला गेलं तर हा चित्रपट थोडाफार लो पेसचा वाटतो बघा, म्हणजे की थोडाफार हळूहळू स्टोरी चालू आहे असं वाटतं आणि की जर थोडाफार फास्ट फॉरवर्ड जर याला केला असेल तर बेटर झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचं संगीत देखील मला ठीकठाकच वाटलं, तेवढं काय भारी खूप ओव्हरवेलमिंग काहीतरी असं भारी करून दाखवलं असं मला वाटलं नाही, त्यामुळे संगीत देखील ठीकठाक धकून जातं बघा। हा मूव्ही जो आहे मित्रांनो हा कुठेतरी थोडाफार स्टोरीपासून थोडाफार म्हणजे की आपल्याला जे आउटपुट भेटायला पाहिजे होतं, ज्या लेवलचा मूवी बनायला पाहिजे होता त्या लेवलचा कुठेतरी न झाल्यासारखा दिसतो बघा। ओव्हरऑल हा मूवी जो आहे वन टाइम वॉच मूवी आहे, जसं की मी सुरुवातीलाच म्हणलं होतं 5 पैकी 2.5 स्टार या मूवीला मी रिव्ह्यू देतो, कारण की स्क्रीन प्ले देखील आपल्याला थोडाफार ढिला पडल्यासारखा वाटतो आणि काही कॉमेडी सीन्स देखील स्ट्रेचेबल्स वाटतात बघा। आणि तुमचं मत देखील मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळू शकता। धन्यवाद, थँक्यू।